मंडळी, छत्रपती संभाजीनगर शहरामधून महिला अत्याचाराचं एक हादरवून टाकणारं प्रकरण समोर आलंय. लग्नानंतर ज्या पतीवर विश्वास ठेवून पत्नीनं सुखी संसाराची स्वप्न रंगवली, तोच नराधम निघाला. क्रूरतेच्या सगळ्या सीमा पार करत आपल्या 20 वर्षाच्या पत्नीला गुंगीचं औषध पाजून त्यानं पत्नीलाच मित्राच्या हवाली केलं. त्या मित्रानं ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. बरं, मित्रांना अत्याचार करूनही हे प्रकरण इथेच थांबलं नाही. पुढे पतीनं तिला स्वतःच्या भावाकडेही सोपवल्याचं बोललं जात आहे. नंतर भावाच्या मित्राने देखील परिस्थितीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. पतीच्या मामाने सुद्धा तिला अश्लील शिवीगाळ केली. सासू सासऱ्यांनी तर तिला प्रचंड मानसिक त्रास दिला आणि जीवे मारून टाकू असं म्हणत धमकावलं सुद्धा. त्यामुळे अशा धमक्या आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीनं पीडित पत्नी आजवर गप्प राहिली होती. पण अखेर अत्याचाराला कंटाळून तिनं आपलं माहेर गाठलं आणि आपल्या आई वडिलांना हा सगळा घाणेरडा प्रकार सांगितला. त्यावर आता पीडित पत्नीने जवाहरनगर पोलीस ठाण्यात आपली सविस्तर तक्रार नोंदवली आहे, ज्याद्वारे पती, सासू सासरे आणि दीर यांच्यासह एकूण 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. पण पतीच्या डोक्यात एवढी विकृती कशामुळे आली? त्याने एवढा भयंकर कट का रचला? त्याच्या पत्नी सोबत नेमकं काय काय घडलं? या संदर्भात दाखल झालेल्या तक्रारीत नक्की काय म्हटलंय तेच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. 26 वर्ष नराधम पती लग्नानंतर आपल्या 20 वर्ष पत्नी सोबत इतकं वाईट का वागला हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्यापूर्वी पीडित पत्नी सोबत घडलेला सगळा प्रकार नेमका कसा घडला ते पाहूयात. तर जवाहरनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार अभ्यासाच्या नोट्स लिहिण्याच्या बहाण्यानं पतीनेच मित्र रिजवानला आपल्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. हा नंबर मिळाल्यापासून रिजवान पीडितेला सारखा फोन करून तू मला खूप आवडतेस, माझ्याशी बोल असं म्हणत त्रास देऊ लागला. त्यावर पीडितेनं हा सगळा प्रकार आपला पती आणि सासू सासऱ्यांना सांगितला. पण तिची बाजू ऐकून घेण्याऐवजी सासरच्यांनी रिजवान चांगला मुलगा आहे असं म्हणत त्याला पाठीशी घातलं. दरम्यान 6 एप्रिल 2025च्या दिवशी पतीनं आपल्या पत्नीला शहरातील संजयनगर परिसरात नेलं. त्या ठिकाणी पतीने तिला एका कोल्ड्रिंक मधून गुंगीचं औषध पाजलं. हे औषध शरीरात जाताच पीडितेला चक्कर येणं, मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे ती पतीकडे मदत मागत असताना त्याने मात्र मला खूप अर्जंट काम आहे असा खोटा बहाणा केला आणि पत्नीला एकटं सोडून निघून गेला. पण जाताना त्याने संजयनगर परिसरात आधीच टपून बसलेला मित्र रिजवानला बोलावून घेत त्याच्याकडे पत्नीला हवाले केलं. दरम्यान पीडित तरुणी गुंगीत असल्याने रिजवानने या गोष्टीचा फायदा घेत तिला एका ओळखीच्या हॉटेलमध्ये नेलं आणि त्या ठिकाणी तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या प्रकरणानंतर जेव्हा पीडिता पूर्णपणे शुद्धीवर आली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. रिजवाननं तिला सांगितलं की तुझ्या नवऱ्यानंच तुला माझ्याकडे पाठवलंय आणि शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितलं. इतकंच नाही तर रिजवाननं या अमानुष कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते इंस्टाग्रामवर टाकण्याची आणि नातेवाईकांना पाठवण्याची धमकी सुद्धा दिली. त्यावर हा संपूर्ण प्रकार पीडितेनं घरी येऊन आपल्या पतीला सांगितला आणि जाब विचारला. पण रिजवान जसं सांगतोय तसंच कर, मीच त्याला तुझ्याकडे पाठवलं होतं अशी धक्कादायक कबुली तिच्या पतीनं दिली. पुढे व्हिडिओच्या आधारावर रिजवाननं तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि अनेकदा तिच्यावर अत्याचार सुद्धा केले. दरम्यान पीडितेचा पती आणि रिजवान या दोघांनी मिळून नंतर तिला स्वतःच्या दीराच्याच हवाली केलं. तर त्याचं घडलं असं की पीडितेला हा सगळा त्रास सहन होत नव्हता. तिने पती आणि सासू सासऱ्यांना सांगूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिने तिच्या सोबत जे काही घडलं ते दीराला सांगितलं आणि या नरक यातनेतून बाहेर काढण्यासाठी तुम्ही मला मदत करा अशी विनंती केली. आता भाऊ मानलेल्या दीराकडून तिला मदतीचीच अपेक्षा होती, पण त्यांनीही तिला आपल्या वासनेची शिकार बनवलं. दीरानं तिला मदत करण्याऐवजी शहरातील कौसर पार्क येथील समीर नावाच्या मित्राच्या घरी नेलं. त्या ठिकाणी पीडितेला बळजबरीनं गुंगीच्या गोळ्या खाऊ घालत आधी दीराने आणि नंतर समीरने तिच्या शरीराचे वारंवार लचके तोडले. तर मंडळी, ती पीडित तरुणी आपले अश्लील व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीनं जवळपास वर्षभर गप्प राहिली. पण आता वाढत असलेला अत्याचार, मानसिक त्रास तिला असह्य झाला होता. त्याने या अत्याचाराबद्दल पुन्हा एकदा पती आणि आपल्या सासू सासऱ्यांना याबद्दल सांगितलं. पण हे सर्व असेच चालू ठेव, नाहीतर तुला आणि तुझ्या आई वडिलांना जीवे मारून टाकू अशी धमकी सासरच्यांकडून देण्यात येत होती. शेवटी कुणाकडूनच काही मदत मिळेना हे लक्षात आल्यावर पीडितेने हिंमत करून आपलं माहेर गाठलं.
तिने कशी बशी या नरकातून तिची सुटका करून घेतली आणि तिच्यासोबत घडलेला सगळा भयंकर प्रकार आई वडिलांना सांगितला. त्यावर मग आई वडिलांच्या पाठिंब्याने पीडितेने जवाहरनगर पोलीस ठाण्यात पती आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी पीडितेचा पती, सासू सासरे, दीर, पतीचा मामा, मित्र रिजवान आणि समीर अशा 7 जणांवर गंभीर गुन्हे दाखल केलेत. पोलिसांनी रिजवानला लगेचच अटक केली असून इतर आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू असल्याचं समजतंय. पण या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पीडितेचा पती इतका क्रूर का वागला? तर 20 वर्षीय पीडित तरुणी अल्पवयीन असतानाच त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. याशिवाय तिला पळून नेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. त्यामुळे त्याच्या विरुद्ध पोक्सोचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची बदनामी झाली आणि या केसमध्ये त्याने प्रचंड पैसेही खर्च झाले. दरम्यान तो जामिनावर जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने त्या तरुणीसोबत लग्न केलं. लग्नानंतर मात्र काही दिवसात त्याने त्याचा खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली. माझ्यावर केस ठोकल्यामुळे समाजात बदनामी झाली. तुझ्या पोक्सोच्या केसमुळे माझा खूप खर्च झाला. तुझ्या माहेरून 5 लाख रुपये आण, अशी मागणी त्याने आपल्या पत्नीकडे केली आणि तिचा सातत्याने छळ सुरू केला. थोडक्यात काय तर त्याने बदल्याच्या भावनेमधून पुढे कट रचला आणि स्वतःच्या पत्नीला अत्याचारासाठी मित्राच्या हवाली केलं. त्यातून पीडितेला पुढे किती नरक यातना सोसाव्या लागल्या, तिच्याशी काय घडलं ते आपण जाणून घेतलंय. बाकी पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याची माहिती समोर येते. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या घटनेची आणि नराधमपतीची जोरदार चर्चा रंगली आहे. आता यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.